कोगनोळीत ग्रामस्थांच्या सहकार्याने कचऱ्याकडूनच स्वागत। घंटागाडी असूनही मुख्य रस्त्यावर कचऱ्याचे साम्राज्य, दंडात्मक कारवाईची मागणी। राष्ट्रीय महामार्ग ते कोगनोळी मुख्य बसस्थानक परिसरात काही गैरजबाबदार ग्रामस्थांकडून सर्रास कचरा फेकला जात आहे। त्यामुळे बाहेरगावाहून गावात येणाऱ्या प्रवाशांचे व पाहुण्यांचे स्वागत आता रस्त्यावरील कचराच करत असल्याचे विदारक चित्र पाहायला मिळत आहे। ग्रामपंचायतीमार्फत नियमित घंटागाडीची सोय असतानाही नागरिक उघड्यावर व गटारीत कचरा टाकत असल्याने तीव्र संताप व्यक्त होत असून अशा बेजबाबदार नागरिकांवर तातडीने कायदेशीर कारवाई करण्याची जोरदार मागणी होत आहे। कोगनोळी हे राष्ट्रीय महामार्गाला लागून असलेले महत्त्वाचे गाव आहे। महामार्गावरून गावात प्रवेश करणाऱ्या मुख्य रस्त्यावर आणि बसस्थानक परिसरात गेल्या काही दिवसांपासून कचऱ्याचे मोठे साम्राज्य पसरले आहे। ग्रामपंचायतीने घरोघरी जाऊन कचरा संकलनासाठी घंटागाडी सुरू केली आहे। तरीही काही नागरिक आळसापोटी किंवा सवयीनुसार कचरा कुंडीत वा घंटागाडीत न देता थेट रस्त्यावर आणि उघड्या गटारीत फेकून देत आहेत। यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली असून डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे। पावसाळ्यात तर या साचलेल्या कचऱ्यामुळे गटारी तुंबून आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जात आहे। सुंदर व स्वच्छ कोगनोळीचे स्वप्न पाहणाऱ्या सुजाण नागरिकांतून या प्रकाराबाबत खेद व्यक्त केला जात आहे।